आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं 1ली ते 8वी सह विविध शैक्षणिक सहाय्य योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी शासनानं तातडीनं हा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे सर्व योजना सुरू कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं 13 जुलै 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक शैक्षणिक सहाय्य योजना बंद करण्यात आल्या आहेत। या निर्णयामुळे हजारो कामगार कुटुंबांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज इचलकरंजी इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं। कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार मंडळामार्फत यापूर्वी 1ली ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य, 10वीमध्ये 50% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी तसंच डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य अशा अनेक योजना राबवल्या जात होत्या। मात्र नव्या परिपत्रकामुळे या योजना बंद करण्यात आल्यानं कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। यावेळी या सर्व शैक्षणिक सहाय्य योजना पूर्ववत सुरू कराव्यात, नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी निश्चित करण्यात आलेला कोटा वाढवावा, तसंच आधार क्रमांक आणि नावातील स्पेलिंग दुरुस्तीसाठी गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेली सुविधा पुन्हा तालुका आणि जिल्हा सुविधा केंद्रांमार्फत उपलब्ध करून द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। आंदोलनानंतर सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं। त्यांनी हे निवेदन वरिष्ठ स्तरावर पाठवून शासनाकडे सकारात्मक पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। या आंदोलनात राजेंद्र निकम, आनंदा गुरव, सचिन साठे, मदन मुरगुडे, सुनील बारवाडे, बंडोपंत सातपुते, दीपक रेपाळ, अमित वडर, शंकर नंदरगी, सचिन बिरांजे, परशुराम कत्ती, सदाशिव यादव, रमेश खोत, पोपट दिंडे यांच्यासह कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं बांधकाम कामगार सहभागी झाले। आंदोलनादरम्यान शासनानं शैक्षणिक सहाय्य योजना तातडीनं पूर्ववत सुरू कराव्यात, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय।